मंडळी, IPL संबंधी काल एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे मुंबई इंडियन्सच्या सर्व चाहत्यांना काल मोठा धक्का बसलाय. त्यांनी चक्क मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टनच बदलावलाय. अगोदर IPL 2024च्या ट्रेंड विंडोमध्ये मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला आणि तब्बल 15 कोटी देऊन त्यांनी गुजरात टायटन्सकडून त्यांचा कॅप्टन हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या पलटनमध्ये सामील करून घेतलं. आणि आता तर त्यांनी चक्क कॅप्टन रोहित शर्मा याचाच गेम केलाय. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवत चक्क हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनवले. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनवल्याची घोषणा मुंबई इंडियन्सने त्यांच्या ऑफिशियल सोशल मीडिया पेजवरून केली. ही बातमी कळताच मुंबई इंडियन्सच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. कारण मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून सर्वांची पसंती रोहित शर्मालाच होती. त्यामुळे रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवताच चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. अनेकांनी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केलाय. विशेषतः रोहित शर्माचे चाहते प्रचंड नाराज झाले. अनेकांनी तर येथून पुढे मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करणार नसल्याचं म्हटलंय. तर काहींनी मुंबई इंडियन्स संघाचे शर्ट आणि टोपी जाळल्याचे दिसत आहेत. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन तर बनवलं, पण रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीवरून नेमकं का हटवलं, असा प्रश्नही आता मुंबई इंडियन्सचे असंख्य चाहते विचारत आहेत. कदाचित रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये गेल्या काही वर्षापासून मुंबईला IPLची ट्रॉफी जिंकता आली नाही आणि दुसरीकडे गुजरात टायटन्सची हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीमध्ये चांगली कामगिरी, हे सर्व बघून मुंबई इंडियन्सने त्यांचा जुना खेळाडू हार्दिक पांड्याला पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये घेऊन कॅप्टन बनवले. याचाच अर्थ मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा IPL ट्रॉफी जिंकायची आहेत आणि त्यासाठीच त्यांनी हा एक मोठा बदल केलाय. पण यामुळे त्यांनी असंख्य चाहत्यांचा रोष ओढवून घेतलाय. आता तर काही चाहत्यांनी मुंबई इंडियन्स टीमला त्यांच्या सोशल मीडिया पेजवर अनफॉलो केल्याचंही दिसतंय. पण मंडळी, यात अजून एक गोष्ट अशी की गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा हा T20 क्रिकेट सामन्यांपासून दूर आहेत. गेल्या वर्षभरापासून तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. आता तर हार्दिक पांड्या हाच टीम इंडियाचा T20 संघाचा कॅप्टन आहे. सध्या हार्दिक पांड्या अनफिट असल्याने त्याच्या जागेवर आता सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा T20 संघाचा कॅप्टन बनलाय. रोहित शर्माने IPL 2023 मध्ये अखेरची T20 कॅप्टन्सी केली होती. कर्णधारपद गेलं असलं तरी रोहित हा एक खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्स सोबत असेल आणि हार्दिकच्या नेतृत्वाखाली रोहित हा एक खेळाडू म्हणून खेळेल, अशा प्रकारची माहिती मुंबई इंडियन्सने एका प्रसिद्धी पत्रकात दिली. पण सध्या रोहित शर्मा हा IPL 2024 खेळणार नसल्याची जोरदार चर्चा आहे. वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2023च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया टीमकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्मा हा खूप खचून गेलाय. फायनलमध्ये झालेल्या या पराभवामुळे तो सध्या खूप नैराश्यात आहे. परिवाराच्या मदतीने तो आता सावरण्याचा प्रयत्न करतोय. या कारणामुळेच रोहित शर्मा हा कदाचित IPL 2024 मध्ये न खेळता आराम करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन केला असावं, असंही काहींचं म्हणणं आहे. पण मंडळी, महेंद्रसिंग धोनीसोबत रोहित शर्मा हा IPL मध्ये सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून ओळखला जातो. हिटमॅन रोहितने 2013 पासून मुंबई इंडियन्सची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला 5 वेळा IPL विजेतेपद मिळवून दिले. मुंबई इंडियन्स हा 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकणारा सर्वात पहिला संघ होता. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 15, 17, 19 आणि 2020 मध्ये IPL ट्रॉफी जिंकली आहेत. यामुळे CSKचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीसोबत मुंबईचा रोहित शर्मा हा IPL मधील सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून ओळखला जातो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 158 सामने खेळले. त्यापैकी 87 मॅच जिंकण्यात रोहित शर्मा यशस्वी ठरलाय. एवढा यशस्वी कॅप्टन असून देखील रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सी पदावरून हटवले, हे आश्चर्यजनक आहे. कदाचित आता रोहित शर्माचे वय झाल्याने तो जास्त दिवस खेळू शकणार नाही. त्यामुळे आता नवीन खेळाडूला कॅप्टन्सीची संधी देण्याचा विचार मुंबई इंडियन्सने केला असावा. पण जास्त वय असून देखील महेंद्रसिंग धोनी हा CSKचा कॅप्टन असू शकतो, तर मग रोहित शर्मा का नाही, असा प्रश्नही मुंबईचे चाहते आता विचारत आहेत. तर मंडळी, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सी पदावरून हटवणे आणि हार्दिक पांड्याला नवीन कॅप्टन करणे या मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय, ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.